खूप दिवसापासून माझी इच्छा होती की कुठेतरी फिरायला जायचं. बघू शकताय अशा प्रकारे भरपूर सारी गर्दी आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. तर मी अजय जाधव आणि तुम्ही बघत आहात अजय जाधव ब्लॉग्स. तर आज आपली सकाळ झाली आहे इंदोर मधून. हे बघू शकताय आपण आता इंदोर मध्येच आहे आणि आपण चाललोय उज्जैनला. 9:30ला आपण तिथं पोहोचणार आहे आणि तुम्हाला तिकडलं सगळं लोकेशन वगैरे काय काय करणार आहे आपण ते तर तुम्हाला माहितीच आहे, काय सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे बघू शकताय एरिया कसा एकदम भारी होता आणि हे बघू शकताय आम्हाला एकदम कम्फर्ट फील झालं इथं. एकदम मस्त झोप वगैरे आली आणि एसी पण फुल होत आहे, बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने आमची ट्रिप एकदम बेस्ट चालू आहे. तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती की कुठेतरी फिरायला जायचं. मग आता तो योगायोग आलाय तर मग आपण आलोय डायरेक्टच. बहुत जल्दी यार आ जाओ क्या आया भैया तर फायनली मित्रांनो आपण उज्जैन मध्ये उतरलेलो आहे आणि आताच बस स्टँडवर ते आलेलो आहे. तर बघू शकताय इकडला मॉल कसा आहे. तर जस्ट आत्ताच बसमध्ये उतरलेलो आहे. रात्री बसलो होतो. तर आता हॉटेलमध्ये जायचं आहे, रिक्षा वगैरे बुक करून हॉटेलला जाऊ. तर मित्रांनो आपण आता ॲटोचा वेट करून राहिलो आणि आता आपल्याला जायचं आहे हॉटेलमध्ये. तर सगळेच आपले मेंबर ॲटोचा वेट करू राहिले. काल भैरव पहले जाया जाता है, काल भैरव पहले पहले जाएंगे. जाते हैं क्योंकि वो किसी राजा से मिलने से पहले किसी हाँ सेनापति से मिलना पड़ता है. डायरेक्ट राजा से तो दर्शन नहीं हो सकते, ये हो सकते हैं ना. बिल्कुल सही. जैसे काल भैरव, हाँ. गढ़कालिका, हाँ चांदीपनी आश्रम हाँ और इस दिन में गए बंगालार मंदिर. हाँ तो काल भैरव का है ना, हाँ. वो आपको 3-4 घंटे लाइन में चार 4 घंटे लगते. मामूली बात है. अच्छा. आधे घंटे में मित्रांनो आताच रूम घेतलेला आहे, बघू शकताय कशा पद्धतीने रूम घेतलेला आहे आपण. तर मित्रांनो आता जस्ट रेडी झालोय आणि आता आपण चाललोय महाकालेश्वराच्या दर्शनाला. आणि हे बघा आपली रूम एकदम भारी भेटलेली आहे आपल्याला रूम. आणि आपल्याला रात्रीचा मुक्काम पण इथंच करायचा आहे. तर आपण दिवसभर सगळे दर्शन वगैरे घेऊन येऊ आणि पुन्हा रूममध्ये येऊ. तर आता रूमला लॉक लावून घेऊ. मित्रांनो जस्ट आता जेवण करायला आलोय, 1 वाजला आहे आणि आम्ही अनलिमिटेड थाळी वगैरे घेतलंय आणि त्यानंतर आपल्याला आता कालभैरवाचे दर्शन करायला जायचं आहे जेवण झालं. तर मस्त प्रकारे आपलं जेवण वगैरे आलेलं आहे, बघू शकताय एवढे पदार्थ त्यामध्ये आलेले. मित्रांनो आपण आलोय आता श्रीकृष्णाने जिथं शिक्षा घेतली होती तिकडे आलेलो आहे आपण आणि हे बघू शकताय. तर आपण अशा ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो आपण आलोय कालभैरवचे दर्शन घेण्यासाठी, पण इकडे खूप सारी गर्दी आहे. आपल्याला इथं 3 ते 4 तास दर्शनाला लागणार. तर बघू शकताय अशा प्रकारे भरपूर सारी गर्दी आहे आणि आपल्याला अजून 1-1.5 तास लागणार आहे दर्शन घेण्यासाठी. तर आपल्याला अजून भरपूर टाईम आहे इथे. आम्हाला लाईनमध्ये लागून 2 तास तरी झालेले आहे आणि अजून 1-1.5 तास लागणार आहे. तर मग बघू शकताय गर्दी किती आहे दर्शनासाठी आलेली. तर मित्रांनो मगाशी आलो होतो आणि आत्ताच थोडासा रेस्ट केला आणि आता 5 वाजलेले आहे. आपल्याला जायचं आहे महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी राहणार आहे. त्यामुळे आपल्याला 6 वाजता तिथे पोहोचणार आहे आणि आपण तिथे दर्शन वगैरे घेणार आहे. तर मित्रांनो आत्ताच निघलेलो आहे आपण, आता रूममधून निघलेलो आहे. तर आता चाललो आहे रामघाटला. तर मित्रांनो आता चहा घ्यायला थांबलो होतो.
तर मित्रांनो फायनली आता आपल्या महाकालेश्वरचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर आम्ही आत्ता उज्जैनमध्ये आहे आणि आमचं दर्शन एकदम असं मस्त पद्धतीने झालेलं आहे आणि आपण VIP पास पण काढला होता. तर बघू शकताय तुम्ही. तर आपण आता डायरेक्ट आता रूमवरती जाणार आहे आणि जेवण वगैरे करणार आहे आणि झोपणार आहे.